तुला मदत करणाऱ्यांची वाट लावी ना मी अस्मिता। पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय, त्याची हिंमत एवढी वाढली की तो तुझ्या घराखाली येऊन तुला फोन करतो। त्याने मला जेव्हा खालून फोन केला तेव्हा गोंधळकर काकूंनी त्याला पाहिलं। तर त्यांना संपवायला हवं, दुसरा इलाज नाही। अगं काल एक गोष्ट सांगायची राहून गेली। काकू माझ्या समोर बावरतील म्हणून घाईघाईने मी तुझ्या घरातून निघून गेलो आणि मग मी जे प्रश्न त्यांना विचारणार होते तेच प्रश्न खाली उतरून त्यांना का विचारलं? अगं तेच सांगायला फोन केलाय मी खाली उतरलो आणि अचानक काकू समोर आल्या आणि त्यांनीच मला ओळख दाखवली। त्यांच्या मनात माझी इमेज तुझा वेल विशार अशीच आहे। तो बदमाश तुझ्या नकळत तुझ्या घराखाली येऊन तुझ्यावर जर नजर ठेवत असेल तर तूही कोणाच्या तरी नकळत तुझ्या घरामध्ये, घराबाहेर आणि घराखाली सीसीटीव्ही बसवून घे ना। ऑफिसच्या कामासाठी गेलेली तरुणी बेपत्ता, एकाकी वृद्ध आईला आता कोणाचा आधार? साहेब, हो साहेब, सांगा ना कधी सापडणार माझी मुलगी? काय झालंय काय तिचं? तुम्ही नीट शोध का नाही घेत तिचा? आजी मी नवीन आहे इथे, तुमच्या मुलीच्या केस बद्दल मला काहीही माहित नाही। माहित नाही? अहो माहित नाही म्हणजे काय? आजी साहेब आले की त्यांना विचारा तुम्ही। कुठे गेलेत कुठे तुमचे साहेब? अशी कामं सोडून कुठे जातात तुमचे साहेब? सांगा ना। बाहेर कामासाठीच गेलेत आजी। इथं बसून सगळी कामं होणार आहेत का? या चहा घ्या, या बसा तुम्ही इकडे या। मला नकोय तुमचा चहा, मला माझी मुलगी हवी आहे। 3 वर्ष झाली शोधतेय मी तिला। कधी भेटेल मला माझी दीपा? तिच्याशिवाय माझं या जगात कुणीच नाही हो। प्लीज शोध घ्या ना तिचा साहेब, प्लीज। आजी आम्ही शोधतोय तुमच्या दीपाला, सापडेल ती। सापडेल साहेब? हो साहेब, सांगा ना कधी सापडेल ती? हा 3 वर्ष झाली हेच उत्तर ऐकते मी, सापडेल सापडेल। अहो किती आज दाखवणार तुम्ही या म्हातारीला? तुम्हाला तिला शोधण्यासाठी पैसे हवेत का? मी देते ना, मी देते ना पैसे। हे घ्या। अहो आजी काय करताय? पैसे घ्या हे पैसे। हे बघा आम्हाला आमच्या कामाचा सरकार पगार देतं, नागरिकांकडून पैसे घेत नाही आम्ही। आणि तुमच्यासारख्या सिनियर सिटीजनसाठी गरज पडली तर स्वतःच्या खिशातून पैसे घालून मदत करू आम्ही। हे पैसे घ्या प्लीज आणि चहा घ्या। चव्हाण साहेब, दीपाला नक्की शोधाल ना तुम्ही? आजी माझी बहीण समजून शोधीन मी तिला। देव तुमचं भलं कर। चला येते। आजी पैसे विसरलात परत? पैसे? कोणाचे पैसे? अहो हे तुमचे पैसे आहेत। हे नाही हो साहेब, हे माझे पैसे नाहीये। अहो तुम्हीच तुमच्या पर्स मधून काढले ते पैसे। नाही हो, घरातून निघताना एवढे पैसे नव्हतेच माझ्याकडे, खरंच नव्हते।
आजी हे तुमच्याच पर्स मधले पैसे आहेत. हो साहेब, हे काय आहे? हे कुठे झालं माझ्या पर्समध्ये? हे तुमच्या पेन्शन अकाउंटचं पासबुक आहे आणि यातून तुम्ही आज पैसे काढलेत, नोंद आहे तशी त्यात. अरे हो, इथे याच्या आधी मी बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढले होते. हो हो बरोबर आहे, हे माझेच पैसे आहेत. मी तुम्हाला तेच सांगतोय आजी. आभारी आहे साहेब. अहो हात काय जोडताय? मी माझं कर्तव्य केलंय फक्त. नाही, तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे माझे पैसे मला परत केले. खरंच खूप आभारी आहे मी तुमची. प्लीज हे पैसे घ्या आणि यात देव तुमचं भलं कर. सावकाश जा. रिक्षा 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 माझे पैसे, हे चोर, माझे पैसे दे. मारू नको राकेश साहेब, तुम्ही एक काम करा, याला पोलिसात घेऊन जा. मी आजींचे पैसे देतो. चल. अरे ते इथे आजी तुमचे पैसे या. खूप आभारी आहे मी बाळा, माझे पैसे परत आणून दिलेस. हो आजी, आभार काय मानताय? तुम्हाला काही गरज लागली तर तुम्ही मला सांगा, मी आहे. हो, पण काय सांगू बाळा, आजकाल ना आम्हा सिनियर सिटीजनचं जगणं असुरक्षितच झालंय. बघ ना, हे दिवसा उजेडी चोर जर असे आमचे पैसे चोरायला लागले तर कसं जगायचं रे आम्ही? नाही म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही अशा एकटीने नका ना फिरत जाऊ, कोणाला तरी सोबत घेऊन जात जा. सोबत? माझी सावली आणि माझी ही काठी, एवढीच माझी सोबत. मी रिक्षा करून देतो तुम्हाला. बरं होईल बाळा, बरं होईल. ठीक आहे, तुम्ही बसा इथेच. रिक्षा या आजी. सावकाश. दादा उनको छोड़ देना, वो जहाँ पे बोलेंगे वहाँ पे. हाँ सावकाश, काळजी घ्या. दादा कितना हुआ? हाँ. हाँ मॅडम, मी फोन करणारच होतो तुम्हाला.
ऍक्च्युली एका आजींचं पासबुक द्यायला जातोय, थोडा वेळ लागेल मला यायला. जीत सर, अरे अस्मिता, हाय. प्लेझंट सरप्राईज. दाढी लावायला 1 सेकंद जरी उशीर झाला असता ना तरी पकडलं गेलो असतो. आज जीत सरांची दाढी थोडी वेगळी का वाटते? तुम्ही इथे कसे? आपण एक कॉफी घेऊया. खरं तर मला तुझ्यासोबत कॉफी घ्यायला आवडलं असतं, पण मी आता एका अर्जंट कामासाठी गावी निघालोय. गावावरून आलो की भेटतो तुला, फोन करतो. ओके ओके, नो प्रॉब्लेम. हॅपी जर्नी. थँक्यू अस्मिता. आल्यावर नक्की भेटतो तुला. ओके, आता जरा घाई दे. हां, बाय. जीत सर असे घाईत का गेले असते? कोण आहे? आजी दार उघडा प्लीज, मी सीड. सीड? सीड म्हणजे? सिद्धेश्वर, मी तुमचे पैसे तुम्हाला परत केले होते. तू त्या चोराचा साथीदार आहेस का रे? हा, म्हणजे एकानं पैसे चोरायचे आणि दुसऱ्यानं परत करायचे. अहो आजी नाही, आजी मी तुमचं पासबुक तुम्हाला परत द्यायला आलोय, मी चोर नाहीये. पासबुक? माझं पासबुक तुझ्याकडे कसं असेल? नाही, खोटं बोलतोयस तू. या निमित्तानं घरात शिरायचा प्लॅन आहे तुझा. अहो नाही आजी, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. तुमचं पासबुक रस्त्यात पडलं होतं आणि ते परत करायला आलोय मी. प्लीज दार उघडा. माझं पासबुक आहे की माझ्याकडे? माझं पासबुक आहे माझ्याकडे. माझं पासबुक अरे देवा, अरे देवा, माझं पासबुक कुठे? आजी, आजी अहो मी खरंच सीड आहे. हे घ्या तुमचं पासबुक. अरे हो, तूच का सिद्धेश्वर? आत्ता लक्षात आलं माझ्या. माफ करा बाळा, तू एवढी मदत केलीस मला आणि मी तुझ्यावरच संशय घेतला. हो काही हरकत नाही आजी, नो प्रॉब्लेम. मी येतो. अरे आत ये ना, पाणी देते, चहा देते तुला. हो आजी, तुम्ही कशाला त्रास घेताय? मी नंतर येईन ना कधीतरी. अरे त्रास कसला त्यात? ये आत ये. ये हो. ये. बस. सॉरी हा, तुला बराच वेळ बाहेर थांबावं लागलं. आजी हो सॉरी काय त्या, ठीक आहे. अरे तसं नाही, दारावर टकटक झाली ना की घाबरायलाच होतं मला. आणि हे बघ ना, वयामुळे लक्षातही राहत नाही माझ्या. हे तर विसरलेच होते मी. थँक्यू. तू बसा,
मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. हा बस. आजी आजी मला जरा काठी देतोस का? आजी ही 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 काठी. सावकाश. अरे आजी तुम्ही बसा ना इथे. नाही असू दे, आणते पाणी आणते मी. अरे वर्टिगोचा त्रास आहे ना मला, म्हणजे चालताना तोल जाईल का अशी भीती वाटते, म्हणून ही काठी घ्यावी लागते. डॉक्टर म्हणतात की ही मानसिक भीती आहे, पण मानसिक असो की खरी असो, भीती ही भीतीच असते ना. जाईल जाईल हळूहळू. थांबा, पाणी आणते तुझ्यासाठी. सावकाश. हो. मी आत का चालले होते आठवत नाही मला. मी आत का चालले होते? आजी अहो तुम्ही मला तू सीड ना रे? हो हो, आता लक्षात आलं. तुम्ही मला हो हो हो, तुझ्यासाठी पाणी आणायला जात होते ना. हो. असं होतं बघ हल्ली, वयामुळे ना काही लक्षातच राहत नाही माझ्या. म्हणजे आपण कशासाठी जातोय हे आठवतच नाही बघ. हा, पण जिथं तो विचार मनात आला होता तिथं आलं ना की पुन्हा आठवतं. अरे हो, पुन्हा विसरायच्या आत पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. पाणी घेऊन यायचंय, पाणी आणायचंय, पाणी आणायला आत चालले. पाणी. हा समीर बोल. दिलंस पोलिसांच्या ताब्यात? अरे गुड. तुम्ही आत कुठे आता? हा मग तुम्ही तिकडेच थांबा, मी येतो 2 मिनिटं. हा. मित्राचा फोन आहे का रे तुझ्या? 1 मिनिट थांब. हो आजी. अरे मग त्यांनाही इथंच बोलवून घे, मला त्यांचेही आभार मानायचे. बरं ठीक आहे, सांगतो त्यांना. हा समीर, अरे तुम्ही दोघं इकडेच आहे, आजीना भेटायचंय तुम्हाला. हा ओके, मी वाट बघतो. बाय. पाणी. थँक्यू. आजी तुम्ही बसा ना. हो. आजी तुम्ही किती थकलाय, आणि तुम्ही बँकेतलं काम झाल्यानंतर सरळ घरी का नाही आला? तर पोलीस स्टेशनच्या बाहेर का थांबला होतात? काय सांगू तुला, दीपाची चौकशी करायला अधूनमधून जावं लागतं मला. दीपा थांब आलेच. आजी तुम्ही बसा, मी बघतो. ये. या. आजी राकेश समीर आले. नमस्कार. या. नमस्कार. बसा बसा. खूप आभारी आहे मी तुमची. तुम्ही होतात म्हणून ह्या म्हातारीवरचं संकट तरी टळलं. हो, आभार कसले म्हणताय, आम्ही तुमच्या मुलासारखेच आहोत. हो ना, माझ्या मुलांसारखेच आहात ना. बघ आता माझं ऐकायचं, चहा घेतल्याशिवाय नाही जायचं. बर. आलेच मी. आजी काठी. हो हो, थँक्स. हा बसा.
अरे हो, विसरलेच मी विचारायला. अरे, ज्या चोराला पोलिसांनी पकडलंय त्याच्या घरच्यांना पोलीस कळवतील ना रे? नाही म्हणजे त्याच्या घरचे वाट बघत असतील ना, काळजी करत असतील. उगीच घरच्यांच्या जीवाला घोर नको. जे हो, तुम्ही नका काळजी करू, पोलीस कळवतील त्याच्या घरच्यांना. आणि मगाशी बोलत असताना तुम्ही दीपाबद्दल सांगत होता. ही दीपा कोण? दीपा, दीपा माझी एकुलती एक मुलगी. 3 वर्ष झाली गायब आहे. पोलिसात तक्रार केली, टीव्हीवर दाखवलं, पेपर मध्ये सुद्धा दिलं, पण काहीच उपयोग नाही झाला. अजून सापडली नाही. आणि आता सापडेल अशी आशाही वाटत नाही. पण हे वेडं मन उगीच वाट पाहत राहत रे तिची. प्लीज तुम्ही काळजी करू नका. आमच्या अस्मिता मॅडम खासगी गुप्तहेर आहेत. तुम्ही दीपाबद्दलची सगळी माहिती त्यांना द्या. त्या तुमच्या दीपाला नक्की शोधून काढतील. खरंच का रे? हो. बोला सुंदर. आजींनी पालघरला दीपाची मिसिंग कंप्लेंट केली होती. त्या मिसिंग कंप्लेंटची ही डुप्लिकेट फाईल आहे. पण मुंबईची दीपा पोतनीस तिची ही दुसरी फाईल कसली? चेहरा तर एकाच बाईचा आहे, मग या 2 फाईली कशासाठी? अस्मिता मॅडम, तुमची माणसं खूप चांगली आहेत. त्यांनी माझी पेन्शन चोरणाऱ्या चोराला पकडलं आणि माझे पैसे परत मिळवून दिले. नाहीतर आजकालच्या जगात स्वार्थाशिवाय दुसऱ्याची मदत करणारी माणसं कुठे भेटतात? त्यांचाच भरवसा वाटला म्हणून मी खूप आशेनं आले हो तुमच्याकडे. 3 वर्ष झाली मी माझ्या दीपाला शोधते, पण अजून नाही सापडली ती. मॅडम, तुम्ही शोधाल का माझ्या दीपाला? हो आजी, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू. आजी, तुम्ही पालघरला राहायला होतात का? हो. दीपाने चेहरा अगदी तुमचाच घेतलाय. खरंय तुमचं. विजय, दीपाचे वडील म्हणायचे, ही अगदी तुझ्यासारखीच दिसते. माझ्यातलं काहीच घेतलं नाही हिनं, पण त्यामुळे तू लहानपणी कशी दिसायचीस हे मात्र कळतंय मला. पण मोठेपणी दीपा कितपत माझ्यासारखी दिसते हे पाहायला मात्र ते राहिलेच नाही. दीपा 6वीत असतानाच गेले ते. दीपाशिवाय कोणीच नाही हो माझं या जगात, कोणीच नाही. पालघरच्या भारती विद्या मंदिर मध्ये शिक्षिका होते मी. तिथेच राहत होते. रिटायर्ड झाल्यानंतर तिथल्याच बँकेत पेन्शन घ्यायचे मी. दीपा तिथून मुंबईला नोकरीसाठी यायची. एकदा अशीच ऑफिसच्या टूर साठी म्हणून आली आणि घरी परत आलीच नाही हो. ऑफिसच्या स्टाफला विचारायला गेले तर त्यांनी सरळ हात झटकले. हात झटकले म्हणजे? ती ऑफिस टूर वर गेलेली असताना हरवली ना? मग तिथल्या लोकांनी जबाबदारी घ्यायला नको? जाऊ दे ना, जुन्या आठवणी उगाळत बसले तर खूप त्रास होईल मला.
दीपा गेल्यावर मी खूप एकटी पडले. पालघरच्या घरात राहणं असह्य व्हायला लागलं मला. म्हणून मग मी वसईला राहायला आले. घर बदललं, पण आठवणी नाही निघून गेल्या. त्या तशाच माझ्या सोबतच राहिल्या. दीपाचं वय 30च्या वर होतं ना? हो. मग तिने लग्न का नव्हतं केलं? हो, मी कितीतरी वेळा तिला सांगितलं, पण ऐकायचीच नाही माझं. तिचं लग्न झालं तर माझ्या सोबतीला कोण राहणार याचंच टेन्शन यायचं तिला. म्हणूनच नाही लग्न केलं तिनं. पण सासरी गेली असती तर नवऱ्यासोबत ती सुखी आहे या समाधानानंच मी पुढचं आयुष्य काढलं असतं. पण आता तर ती अशी हरवल्यामुळे मी आजी, तुमच्या मनाची घालमेल समजते आम्हाला. तुम्ही नका काळजी करू, आम्ही तिला शोधण्याचे पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. समीर, यांना घरी सोडून येतोस? हो मॅडम. आजी, अहो दरवाजा इकडे. अरे हो, या. लक्षातच आलं नाही माझ्या. दीपाच्या आठवणीमुळे आजी खूपच खचली आहे. मॅडम, आजींची पर्स ज्या चोराने चोरली ना, त्याला राकेश आणि समीरने पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर आजी त्या चोराच्या घरच्यांची काळजी करायला लागल्या. खरं तर आजींना कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे. त्या 70च्या आतल्या आहेत तरी सुद्धा त्यांना वर्टिगोचा त्रास होतो, विस्मरण होतं. फक्त वयोमानामुळे नाहीच येत. कधी कधी सतत मनावर खूप टेन्शन असलं की तरी सुद्धा असं होतं. पण दीपाच्या बाबतीत नेमकं काय घडलं असेल मॅडम? पोलिसांनी शोधून सुद्धा ती सापडली नाही, याचा अर्थ तिच्या बाबतीत नक्कीच काहीतरी सिरियस घडलं. मॅडम, आजीने आपल्याला असं सांगितलं की त्यांना सोबत हवी म्हणून दीपाने आतापर्यंत लग्न नव्हतं केलं. पण वस्तुस्थिती जर का उलटी असेल तर, म्हणजे दीपाला आजींबरोबर राहायचा कंटाळा आला असेल, किंवा ती दुसऱ्या कोणाबरोबर पळून गेली असेल तर, किंवा तिच्या बाबतीत काही दगाफटका किंवा तिचं काही बरं वाईट झालं असेल तर. कोणतीच शक्यता नाकारता येत नाही. सगळ्यात आधी दीपा जिथे काम करत होती त्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायला हवी. करेक्ट. कारण दीपा ऑफिस टूरला गेलेली असताना गायब झाली असं आजीने सांगितलं. सिर, एक काम कर, तू त्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी कर. राकेश, तू पालघरला जाऊन चौकशी कर. ओके मॅडम. पालघरमध्ये त्या मायलेकींचं कोणाशी भांडण होतं का, किंवा दीपावर कोणाची वाईट नजर होती का, हे शोधून काढ. मी समीरला आजींच्या घराजवळच थांबायला सांगते आणि मी पोलीस स्टेशनला जाऊन या केसचे डिटेल्स घेते. ओके, ठीक आहे. चल. हा समीर, तू आजींच्या घराजवळच थांब. हो, नाही, आत नाही जायचंय. आजींना डिस्टर्बही नाही करायचं. फक्त त्यांची तब्येत बिघडली तर आपल्याला कळायला हवं ना. बाहेर थांबूनच लक्ष ठेव. ओके. हिला ओळखता तुम्ही? हो, इथं दीपा पोतनीस.
3 वर्षापूर्वी आमच्या इथेच होती कामाला. पण तुम्ही काही चहा कॉफी घेणार? नो थँक्स. मला फक्त हिच्याबद्दल माहिती हवी. दीपा तेव्हा नुकतीच इथे जॉईन झाली होती, प्रोबेशनवर होती. ओके. पण तिने केव्हाच नोकरी सोडली आहे. तिच्या बाबतीत जे काय घडलं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. नाही, संबंध नाही असं काय म्हणताय तुम्ही? ती जेव्हा ऑफिस टूरवर गेलेली असताना म्हणजे ऑन ड्युटी असताना हरवली तर तुमची जबाबदारी नाही? कोणी सांगितलं तुम्हाला ती ऑफिस टूरवर असताना गायब झाली म्हणून? ती ऑफिस टूरवर आलीच नव्हती. ऑफिस टूरवर आली असती तर ऑफिसची जबाबदारी बनते ना, पण ती आलीच नाही टूरवर. पण टूरला आली नव्हती? नाही, ऑफिस टूरला जाते असं सांगून गेली असेल कुठेतरी दुसरीकडे. आणि त्यानंतर कधी ऑफिसलाही आली नाही ती. नंतर काही अनोळखी लोक वारंवार तिची चौकशी करायला यायची होती. त्यांनाही आम्ही हेच सांगितलं की ती कुठे आहे आम्हाला माहित नाही. तिला ऑफिसकडून पाठवलेली पत्रही रिटर्न आली, कारण तेव्हा तिने पालघरची जागा सोडली होती. नवीन पत्ता कळवण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तिने स्वतःचा फोनही बंद केला होता. मग तिला आम्ही कुठे कॉन्टॅक्ट करणार? हे खरं सांगतायत की खोटं? दीपाच्या गायब होण्यामागे ऑफिसमधल्या लोकांचा हात आहे की तिची चौकशी करणाऱ्यांचा? अहो इकडेच राहायची आरती काकू. ते आणि त्यांची मुलगी दीपा, दोघींचंच जग होतं. आणि आरती काकू तशा कोणाच्या अध्यात्मध्ये ते नव्हत्या हो. पण दीपाने लग्न का केलं नव्हतं? आरती काकूंसाठी नाही केलं. तरी मी तिला किती वेळा सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न केला, पण नाही ऐकलं तिने. आरती काकू, हां, दीपा आता तिशीची होऊन गेली असेल ना? हो. बघा ना, तिच्यापेक्षा लहान मुली लग्न होऊन लेकुरवाळ्या झाल्या सुद्धा. तिच्याही लग्नाचं आता बघायला हवं. काय ग दीपा, लग्नाचं कधी बघायचं तुझ्या? लग्नाचं तर बघायलाच हवं, पण हिचं लग्न झालं तर माझं काय होईल? माझ्यासोबत कोण? या स्वार्थी विचारानं मी हिचं लग्न होऊ देत नाहीये असं वाटतंय का तुम्हाला? अहो नाही, तसं नाहीये. अहो, मी तर तिच्या किती मागे लागले लग्नासाठी. विचारा तिला. हो, पण लोक म्हणतात की, लोक काय म्हणतात याच्याशी मला देणं घेणं नाही. पण जरी मी लग्न केलं तरी मी सासरी जाणार नाही. असं कसं होईल? अगं लग्न केल्यावर सासरी जावंच लागणार ना. हो, पण लग्नानंतर माझा आणि माझ्या आईचा सांभाळ करणारा नवरा मिळाला ना तर आणि तरच मी लग्न करेन, नाहीतर मी लग्न करणार नाही. शेवटी दीपाने आपला शब्द खरा केला. तिने लग्नच केलं नाही. इथे दीपावर कोणाची वाईट नजर किंवा कोणाशी भांडण वगैरे असं काही होतं का? इथल्या कोणाशी नाही, पण मला आठवतंय दिवसा रात्री कधी दीपाताईला वेगळेच फोन यायचे. काय? दीपाला वेगळेच फोन यायचे? आणि हे तुला कसं रे माहित? अगं आई, हे फोन ते तिच्या आई समोर घ्यायची नाही, बाहेर वरांड्यात येऊन घ्यायची. मी पाहिले ना कितीतरी वेळा. म्हणजे कशा प्रकारचं बोलणं व्हायचं फोनवर? तू ऐकलेस? नाही, तसं नीट कधी ऐकलं नाही मी, पण तिच्याकडे बघितलं ना की तिला कोणीतरी त्रास देतंय, काहीतरी मागतंय किंवा धमकी देतंय असं वाटायचं. फोनवर बोलताना सतत टेन्शन मध्ये दिसायची. दीपाला कसल्या धमक्या येत असतील? तिच्याकडे कोण काय मागत असेल? आणि मग ती मदतीसाठी पोलिसांकडे का नाही गेली? अस्मिता मॅडम, दीपाला शोधण्यामागची तुमची तळमळ समजू शकतो आम्ही, पण दीपाला शोधण्याचे प्रयत्न आजीने ती हरवल्याची तक्रार केली नसती तरी झालेच असते. म्हणजे दीपा सापडली तरी ती आजी बरोबर राहू शकणार नाही, कारण ती भिशी आणि चिटफंडच्या अनेक फ्रॉड केसेस मध्ये वॉन्टेड आहे. ही हरवलेल्या दीपाची फाईल आणि ही वॉन्टेड दीपाची फाईल.
डुप्लिकेट फाईल दीपा पोतनीस मिसिंग केस. दीपा पोतनीस वॉन्टेड. आम्ही हे आजींना सांगितलेलं नाहीये, कारण दीपाला अटक होईपर्यंत तरी ती सापडेल, कधीतरी परत येईल या आशेवर ते जगतील. आपली मुलगी गुन्हेगार हे कळलं ना तर कोसळेल म्हातार. माऊ, अगं तुझ्यासाठी बशीत दूध काढून ठेवलंय. पातेल्यात कशाला तोंड खुपसतीयस? आलेच मी. जरा स्वस्त बसू देत नाही. आले. लबाडे, अगं दूध सांडलंस ना, आता तूच पुसते, मी नाही पुसणार. आणि संध्याकाळी कितीही लाडात आलीस ना तरी मी दूध द्यायचीच नाही बघ तुला. आजी प्लेट घेऊन जिन्याने वर का गेल्या? आजीना यातलं काहीच माहित नाही, पण ही दीपा साधी मुलगी नव्हती. फसवणुकीच्या आणि फ्रॉडच्या खूप केसेस आहेत तिच्यावर. म्हणजे ती परत जरी आली तरी सुद्धा ती आजींबरोबर नाही राहू शकत, तिला अटक होईल. बरं, राकेश समीर कडून काही कळलं का? हा, म्हणजे समीर कडून नाही कळलं, पण राकेशनी जे काही सांगितलं ते हॉरिबल. दीपा जेव्हा पालघरला राहायची तेव्हा तिला धमक्यांचे फोन यायचे. धमक्यांचे फोन? हो. हा, कदाचित ज्या लोकांना तिने फसवलंय त्या लोकांचे फोन येत असतील तिला. असू शकते. मॅडम, आजींनी असं सांगितलं की दीपा जेव्हा ऑफिस टूरवर गेली तेव्हापासून गायब झाली. मला तिच्या ऑफिस मधल्यांचा संशय आला होता, पण तुम्ही सांगताय त्यावरून असं वाटतंय की तिच्या ऑफिस मधली लोक खरं बोलत होती. दीपा टूरवर गेलीच नाही. म्हणजे ऑफिस मध्ये जी माणसं दीपाच्या चौकशीसाठी आली ती माणसं दीपाने फसवलेल्यांपैकी असू शकतात. म्हणजे एकंदरीतच असं चित्र दिसतंय की या दीपाने बऱ्याच लोकांना फसवलं आणि ती माणसं आपल्या घरापर्यंत किंवा ऑफिस पर्यंत पोहोचतील असं जेव्हा तिला कळलं तेव्हा ऑफिस टूरचा बहाणा करून ती पळून गेली. पण मॅडम, आजीना असं वाटतंय की ती किडनॅप झाली किंवा हरवली आणि ती एक ना एक दिवस परत येईल याच आशेवर आहेत त्या. ती स्वतःहून कधीच परत येणार नाही, कारण तिला माहितीये ती जर इथे परत आली तर पोलीस तिला नक्कीच पकडतील. पण मग आता आपण काय करायचं? म्हणजे दीपा गुन्हेगार आहे आणि वॉन्टेड आहे असं तर आजीने सांगू शकत नाही ना आपण. त्या कोलॅप्स होतील आणि आपला प्रॉब्लेम अजून वाढेल. काही करून या दीपाला शोधून काढायला. बोल समीर. आजी कशा आहे?
मॅडम आजी तशा ओके आहेत, पण कधी कधी काठी घ्यायला विसरतात आणि मग धडपडतात. त्यांच्या घरात एक मांजर आहे, तिने दूध सांडलं म्हणून त्याला मारीन असं म्हणाले आजी, पण मारलं नाही. आणखीन एक गोष्ट विचित्र वाटली मॅडम, काठीशिवाय त्यांना चालता येत नाही असं असताना देखील जेवणाचं ताट हातात घेऊन त्या जिन्याने वर गेले. पाण्याची प्लेट घेऊन जिन्यानी वर गेल्या का? कोणासाठी? एक्झॅक्टली माहित नाही मॅडम, पण ते बघून मीही कन्फ्युज झालो. अरे पण त्यांना वर्टिगोचा प्रॉब्लेम आहे. असं असताना त्या खायची प्लेट घेऊन वर का जातील? आय मीन वर जाऊन का खातील त्या? मॅडम त्यांच्याकडे एखादा कुत्रा पण असेल तर? नाही, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज मी तरी नाही ऐकला घरात. नक्की सांगू शकत नाही, पण कदाचित असेलही वरती. पण नक्की काय हे कळायलाच. समीर, मी तुला नंतर फोन करतो. ओके मॅडम. आजी जेवणाचं ताट घेऊन वर गेल्या ही गोष्ट इतकी महत्वाची का वाटते तुम्हाला? तुमचा आजींवर संशय आहे का? त्या तर स्वभावाने खूप चांगले आहे. सिद्ध, आजी स्वभावाने कितीही चांगल्या असतील, कितीही साध्या असतील, पण तरी शेवटी त्या एक आई आहे. दीपावर फसवणुकीच्या अनेक केसेस आहेत, ती पोलिसांच्या वॉन्टेड लिस्ट मध्ये आहे. हे आजींना माहित नाही असं आपल्याला वाटतंय. इनफॅक्ट ते त्यांना कळू नये म्हणून आपण प्रयत्नही करतो. पण जर तसं नसेल तर, आजींना सगळं आधीच माहित असेल तर? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आजीनीच दीपाला? करेक्ट. पोलिसांपासून आणि फसवल्या गेलेल्या लोकांपासून वाचवण्यासाठी आजींनीच दीपाला वरच्या मजल्यावर लपवलं असेल तर? मी आले ग, जेवण घेऊन आली आहे तुझ्यासाठी.